नमस्ते. लास्ट लेक्चर आपण थेअरीचा चौथा व्हिडिओ बघितला होता बिल ऑफ एक्सचेंजच्या. त्याच्यामध्ये बेसिकली आपण पेज नंबर 261 ज्याच्यावरच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत बिल ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड त्या बघितल्यात. टर्म और टेनर ऑफ बिल, ड्राफ्ट, डेज ऑफ ग्रेस, 3 एक्स्ट्रा डेज are added to the maturity date of bill or due date of bill is called grace, days of grace. त्याच्यानंतर डेट ऑफ मॅच्युरिटी और ड्यू डेट ऑफ बिल, ज्या तारखेला बिल पे होणार आहे, ज्या तारखेला बिलाचे पैसे मिळणार आहेत त्याला या अकाउंटिंगच्या किंवा बिल ऑफ एक्सचेंजच्या भाषेमध्ये ड्यू डेट और मॅच्युरिटी डेट ऑफ बिल असं म्हणतात. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं आहे. त्याच्यानंतर नॉमिनल ड्यू डेट अँड लीगल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट म्हणजे विदाउट ॲडिंग ग्रेस डेज टू द बिल, और लीगल ड्यू डेट मीन्स 3 एक्स्ट्रा डेज आर ॲडेड टू द ड्यू डेट ऑफ बिल. 3 दिवस ॲड न करता जी तारीख येते ती नॉमिनल ड्यू डेट, आणि 3 एक्स्ट्रा दिवस ॲड करून जी डेट येणार आहे ती येणार आहे लीगल ड्यू डेट. आपण कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट जे आहे हे डिटेलमध्ये काही उदाहरणासहित आपण बघणार आहोत. पण आता तो एक अभ्यासाचा भाग खाली आलेला आहे की ड्यू डेट काढायची कशी, तर तो आपण बघूया आणि याची काही उदाहरणं आपण अजून वेगळ्या पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट. In case of bills payable after date and tenor of bill is given in the months. काय आहे बघा, इन केस ऑफ बिल्स पेएबल आफ्टर डेट. जेव्हा आपण बिल ऑफ एक्सचेंजचा ड्राफ्ट तयार करतो त्याच्यात आफ्टर डेट असा शब्द आलेला असतो. पहा की या तारखेनंतर बिलाचे पैसे द्या. मग जेव्हा बिल काढलेलं असतं त्या तारखेपासून 2 महिने, 3 महिने, 90 डेज, 45 डेज असे डेज दिलेले असतात आणि त्या दिवशी आपल्याला ते बिलाचे पैसे मिळणं अपेक्षित आहे. मग त्या दिवसांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? साधं आणि सोपा हिशोब आहे. इथे उदाहरण दिले बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिलं होतं की 1 ऑगस्टला बिल ड्रॉ केलेलं आहे आणि 2 महिन्यासाठी त्याचा पिरियड दिलेला आहे, 2 months आफ्टर. मग 1 ऑगस्टपासनं आपण 2 महिने काउंट केले तर 1 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर. म्हणजे 1 ऑक्टोबर ही जी तारीख आहे ती काय येणार आहे? नॉमिनल ड्यू डेट. आणि त्या 1 ऑक्टोबरमध्ये 3 एक्स्ट्रा डेज आपण ग्रेसचे ॲड करणार आहोत, 2, 3 आणि 4 ऑक्टोबर. म्हणजे त्या 1 ऑगस्टच्या बिलाची ड्यू डेट किती आली बघा? 4 ऑक्टोबर. तसंच आहे, 2 महिन्याचं बिल असू शकतं, 3 महिन्याचं बिल असू शकतं. ज्या तारखेला बिल ड्रॉ केलेलं आहे तिथपासून त्या बिलाचा ड्यू डेट आपल्याला काही ठिकाणी काढावी लागते. त्याचं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामध्ये 2 केसेस सांगितल्यात बघा. टेनर ऑफ बिल इज गिवन इन मंथ्स. जर तुम्हाला मंथ्स दिलेले असतील तर आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं? उदाहरण दिले पहा. अ बिल इज डेटेड 12th June 2019 इज पेएबल 2 months आफ्टर डेट. 12 जून 2019ला बिल ड्रॉ केलेलं आहे आणि त्याचा पिरियड आपल्याला दिलेला आहे 2 months. आणि पुढं काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ बिल. A bill is dated 12th June 2019 is payable 2 months after date. Calculate the due date of bill. कसं कॅल्क्युलेशन आहे बघा. डेट ऑफ बिल जून महिना म्हणजे 6वा महिना. 12/6/2019ला बिल ड्रॉ केलं आणि तुम्हाला मंथ्समध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. मंथ्समध्ये मग 6व्या महिन्यानंतर 7वा महिना येतो आणि मग 8वा महिना येतो. म्हणजे 12 तारखेपासून 12 जुलै आणि 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट ही काय आली त्याची
नॉमिनल ड्यू डेट 12/8/2019. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये ॲड डेज ऑफ ग्रेस ॲड करतो आणि जी तारीख येते ती त्याची काय असणार आहे, ड्यू डेट. म्हणजे 12 जूनला जर 2 महिन्यासाठी बिल काढलं तर तो 2 महिन्यानंतरची ड्यू डेट किती येणार आहे, 15 ऑगस्ट. आता झालं आहे कसं, 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे, त्यामुळे त्या दिवशी कोणतेच व्यवहार नसतात. पहा, सगळा व्यवहार बंद असतो. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी जर ड्यू डेट्स आल्या तर त्याच्या अगोदरचा दिवस जो आहे हा पेमेंटसाठी घेतला जातो. म्हणजे इथे जर 15/8/2019 आलं आहे, 15 ऑगस्ट आलेली आहे तारीख, तर त्याची ड्यू डेट आपण अलीकडच्या दिवशी घेणार आहोत, म्हणजे 14 ऑगस्टला. इथे दिले पहा खाली, दॅट इज 15th August 2019. Since 15th August is a public holiday on account of Independence Day, the bill will be fall due to the payment on 14th August. हे फक्त अलीकडचा दिवस कोणत्या 2 केसेसमध्ये घ्यायचा आहे, जर ड्यू डेट 15 ऑगस्ट आली किंवा ड्यू डेट 26 जानेवारी आली तर. मात्र इतर सुट्ट्यांच्या दिवशी, आता 16 ऑगस्टला रविवार आहे पहा, आणि आपल्या बिलाची ड्यू डेट आली 16 ऑगस्ट, तर मग रविवारी तर काही बँका चालू नसतात. मग त्या केसमध्ये काय करायचं, 16 ऑगस्ट काही पुन्हा स्वातंत्र्य दिन नाही आहे. मग जर रविवार आला किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी आली ड्यू डेटच्या दिवशी, तर त्या केसेसमध्ये त्याच्या पुढचा दिवस घेतला जातो. म्हणजे सार्वजनिक सुट्टी पण आहे, रविवार आलेला आहे, तर अशा केसेसमध्ये त्याच्या पुढचा दिवस हा काउंट होतो त्याच्या पेमेंटसाठी. अशी काही उदाहरणं आपण घेणार आहोत, पण एक आलाय थेरीचा पार्ट म्हणून मी इथं सांगितलं. त्याच्यामध्ये दुसरी केस असू शकते, टेनर ऑफ बिल गिवन इन डेज. इथं मंथ्स आहे पहा, क्लिअर कट तुम्हाला 2 मंथ्स दिलेले आहे, पण इथं जर का तुम्हाला डेज दिलेले असतील, दिवस सांगितले असतील काढायला, तर कसं काढायचं. अ बिल डेटेड ऑन 14th December 2019. बिल किती तारखेला काढलं आहे, 14 डिसेंबर 2019, आणि पिरियड किती आहे पहा त्याचा, 90 days. आफ्टर डेट कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ बिल. आता इथं महिने होते म्हणून आपल्याला सोपं होतं काढणं, की 12 जुलै आणि 12 ऑगस्ट हे सोपं होतं काढायला, जिथं आपल्याला काही मोजमाप करायचं नव्हतं. पण आता काय आलेलं आहे पहा, डेज आलेले आहेत. या तारखेपासून 90वा दिवस काढायचा आहे. पेपरला आपण कॅलेंडर घेऊन बसू शकत नाही, मोबाईल घेऊन बसू शकत नाही. मग हे काढायचं कसं पहा, खाली त्यांनी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. डिसेंबर 2019मध्ये किती दिवस असतात, एकूण 31. त्यापैकी किती तारखेला व्यवहार झाला आहे, 14 तारखेला. मग डिसेंबरच्या 31 पैकी 14 दिवस गेलेले आहेत, म्हणजे डिसेंबरचे किती दिवस राहिले सांगा, डिसेंबरचे राहिले 17 दिवस. त्याच्यानंतर वर्ष संपतं, कारण डिसेंबर आहे. पुन्हा जानेवारी 2020, पुन्हा त्याची 31 तारीख आहे बघा, ते ॲड केले पहा, 17 दिवसांमध्ये 31 दिवस ॲड केले, तरी पण आपले 90 दिवस होत नाही आहेत. किती होतात, 7 आणि 1 8, 3 आणि 1 4, एवढेच दिवस झाले. त्याच्यानंतर 90 दिवस येण्यासाठी पुढे फेब्रुवारीचे 29 दिवस घेतलेले आहेत. 29 चेक करायचं लीप इयर आहे का नाही. ते कसं चेक करतात, त्या वर्षाला 2020ला जर 4ने संपूर्ण भाग जात असेल तर त्या वर्षी 29 दिवस येणार आहेत. जर त्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जात नसेल तर मग 3 वर्षातून 28 दिवस येणार आहेत.
पण 2020ला पूर्ण भाग जातो 4ने, म्हणून हे लीप इयर आहे. मग ह्याचे 29 दिवस पण 48मध्ये ॲड केले. बघा किती आले पहा. 8 आणि 8 16 आणि 1 17, 7 झाला 1, 4 आणि 1 5, 6 आणि 7 77 दिवस आले. आता 90 दिवस भरायला पुढे फक्त 13 दिवस कमी, म्हणजे मार्चचे 13 दिवस आपण काय केले त्याच्यामध्ये ॲड केले. मग आले पहा आपले 90 डेज. मी ॲक्च्युली हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे फळ्यावर आणि वेगवेगळ्या उदाहरणातून घेणार आहे, पण हा एक आला इथे अभ्यासाचा पोर्शन म्हणून मी ते एक्सप्लेन करते. मग 90 दिवस आले पहा. 90वा दिवस आला आपला 13 मार्च 2020, विच इज नॉमिनल ड्यू डेट. आणि 3 एक्स्ट्रा डेज ग्रेस डेज ॲड त्याच्यात केल्यानंतर 14, 15 आणि 16 मार्च ही आली आपली ड्यू डेट. म्हणजे 14 डिसेंबरला 90 दिवसांसाठी बिल ड्रॉ केलेलं असेल तर ते मॅच्युअर कधी होणार आहे पहा. 16 मार्च 2020. हे कॅलेंडर घेतल्यानंतर काउंट केल्यानंतर हीच तारीख येणार आहे. पण परीक्षेला ना आपण कॅलेंडर घेऊ शकतो ना आपल्याला तेवढा वेळ असतो. मग या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, किंवा आपण वेगळी पद्धत आहे माझी अजून, ती पण मेथड मी जरूर दाखवेन. आले लक्षात. सो हे आहे कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट. खाली काय म्हणतात बघा. इन केस ऑफ बिल्स पेएबल आफ्टर साईट. बऱ्याच वेळेला बिल ड्रॉ करत असताना किंवा ड्राफ्ट काढत असताना बिल ऑफ एक्सचेंजचा त्याच्यामध्ये आफ्टर साईट लिहिलं जातं. आता हा आफ्टर साईट आणि आफ्टर डेट काय प्रकार आहे. आफ्टर डेट म्हणजे ज्या तारखेला बिल काढलेलं आहे त्या तारखेपासूनच बिलाचा काउंटिंग सुरू होतं. म्हणजे व्यवहार झाला 1 ऑगस्टला, 1 ऑगस्टला बिल काढलेलं आहे आणि ड्रॉईने ॲक्सेप्ट केले 5 तारखेला. ड्रॉई किती का तारखेला ॲक्सेप्ट करेन ना. जर बिलामध्ये आफ्टर डेट आलेलं असेल तर आपण 1 ऑगस्टपासूनच त्याचं काउंटिंग सुरू करणार आहोत. तसं आफ्टर साईट काय प्रकारे बघा. आफ्टर साईट म्हणजे बिल कोणत्याही तारखेला काढलेलं असू देत. 1 ऑगस्टला काढू देत, 2 ऑगस्टला काढू देत, 3 ऑगस्टला काढू देत. ज्या तारखेला ड्रॉईने बिल ॲक्सेप्ट केलं आहे, ड्रॉईने समजा 10 ऑगस्टवरला त्याच्यावर सही केली, तर त्या 10 ऑगस्टपासून बिलाचं काउंटिंग सुरू होतं ड्यू डेटसाठी. त्याला म्हणायचं आफ्टर साईट. इथे लिहिले पहा वर मी. आफ्टर साईट बिलामध्ये मॅच्युरिटी डेट मीन्स ड्यू डेट काढण्यासाठी डेट ऑफ ॲक्सेप्टन्स कन्सिडर करतात, डेट ऑफ ड्रॉइंग्स नाही. ज्या तारखेला बिल ड्रॉ केलेलं आहे ती तारीख कन्सिडर करायची नाही, तर ज्या तारखेला बिल ॲक्सेप्ट केलं आहे ती तारीख आपण कन्सिडर करणार आहोत इन केस ऑफ आफ्टर साईट बिल. मात्र आफ्टर ड्यू डेट असेल तर मग बिल ड्रॉ केल्याची तारीख इथं येणार आहे. उदाहरण दिले पहा त्यांनी खाली. इन केस ऑफ बिल्स पेएबल आफ्टर साईट, मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट इज सेम ऑफ आफ्टर डेट अँड आफ्टर साईट ऑफ बिल. दोन्ही केसमध्ये कॅल्क्युलेशन सेम, पण दोघांमध्ये एकच पॉईंटचा फरक आहे. द ओनली डिफरन्स इज दॅट द टर्म ऑफ बिल, term means period. The only difference is that the term of bill is counted from date of acceptance and not from the date of drawing in case of bills payable after sight. After sight बिलामध्ये date of acceptance पासून बिलाचं काउंटिंग सुरू होतं आणि आफ्टर डेटमध्ये जे आहे ते डेट ऑफ ड्रॉइंग किंवा ड्रॉन. ज्या तारखेला बिल काढलं आहे तिथपासून आफ्टर डेटचं काउंटिंग सुरू होतं आणि आफ्टर साईटमध्ये ज्या तारखेला बिल ॲक्सेप्ट केलं आहे तिथपासून त्याचं काउंटिंग सुरू होतं. अ बिल डेटेड 27th
December 2019 payable for 2 months after sight. 27 डिसेंबर 2019ला बिल काढले 2 महिन्यासाठी. इट वॉज ॲक्सेप्टेड ऑन 31 डिसेंबर. कॅल्क्युलेट द ड्यू डेट ऑफ बिल. आता आफ्टर साईट बिल असल्यामुळं काय आहे बघा, बिलाचं काउंटिंग कुठून सुरू होणार आहे? 31 डिसेंबर. का? कारण त्या तारखेला बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे. जर आफ्टर डेट असतं तर मग कुठून आलं असतं? 27 डिसेंबरपासून. हा फरक आहे आफ्टर साईट आणि आफ्टर डेटमध्ये. अ बिल डेटेड 27 डिसेंबर 2019 is payable 2 months after sight. It was accepted on 31st December 2019. Calculate the due date of bill. Date of acceptance आहे डिसेंबर 2019. किती तारखेला ॲक्सेप्ट केले पहा त्यांनी? 31 डिसेंबर. सो इथे पेज नंबर 263 वर कॅल्क्युलेशन दाखवलं आहे. 31 डिसेंबर 2019 to 31 जानेवारी 2020 1 month. 31 जानेवारी 2020 to 29 फेब्रुवारी 2020 2 months. 29 फेब्रुवारीपर्यंत 2 महिने पूर्ण होतात. मंथ्समध्ये दिलं आहे त्यामुळे आपल्याला सोपं आहे कॅल्क्युलेशन. विच 29 फेब्रुवारी इज नॉमिनल ड्यू डेट. आणि याच्यामध्ये 3 दिवस ॲड केल्यानंतर 3 days ॲड केल्यानंतर जे पुढची तारीख येणार आहे ती मार्चची येणार आहे पहा. 1 मार्च 2 मार्च 3 मार्च. देअर फॉर लीगल ड्यू डेट इज 3 मार्च 2020. आलं लक्षात? म्हणजे 27 डिसेंबरला 2 मंथसाठी आफ्टर साईट बिल काढलं तर त्याची ड्यू डेट येणार आहे 3 मार्च 2020. अशी काही उदाहरणं आपण बघणार आहोत, पण तो पुस्तकाचा एक भाग होता आणि त्यात हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतात. नवीन पॅटर्ननुसार एखादं ड्यू डेट काढा म्हणून आलं आणि त्यात 15 ऑगस्टची तारीख आली तर नेमकं तिथं विद्यार्थी फसतात आणि कळत नाही उत्तर काय लिहायचं आहे ते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की त्याच्या अलीकडचा दिवस घ्यायचा आहे. मात्र इतर कुठलाही सुट्टीचा दिवस आलेला असेल तर त्याच्या पेमेंटसाठी नेक्स्ट डे, त्याचा पुढचा दिवस जो आहे तो काउंटिंगसाठी आपण घेणार आहोत. सो अशी काही उदाहरणं पुस्तकामध्ये असतील तर ती जरूर करा. नाही तर मी काही होमवर्कसाठी काम देईन, त्याच्यामधल्या सुद्धा ड्यू डेट तुम्ही काढायच्या आहेत. धन्यवाद.